पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दोन मध्ये मध्ये. पाटकणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला मध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेकडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त समर्पण. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम करू. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. दोन्ही पावलं जोडली. दोन्ही हात समोर एकत्रित. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये ताण ठेवूया. रिलॅक्स करूया. ताणायची रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. पुन्हा दोन्हीही हातापायांच्या बोटं ताणायचे. अंगठा आतमध्ये आणि त्यावरच्या आत फोल्ड करूया. एकत्रित हालचाल. पुन्हा ओपन करायचे. ताणायचे. 4 बोटं फोल्ड करून त्यावर. पुन्हा ओपन करूया. ताण. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर. सावकाश पावलांची बोटं रिलीज करायचे. हातांची बोटं रिलीज. आणि पाऊली मनगटामधून हाताचा घ्यावा. वर खाली. एकत्रित. थांबायचंय. आता आपले हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि वायपर मुवमेंट. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे.
गोलाकार मग फिरवता एकदा उजवीकडे डावीकडे करायचं वायपर म्हणजे मनगटा होतो हाताचे. हा हा बरोबर. पुन्हा थोडीशी हाताला रोज लागेल पण थांबा तसेच. अंगठा आतमध्ये त्यावर 4 बोट हाताची मुठ वळवून घ्यायची आणि त्या रोटेशन क्लॉक वाईज. एक, दोन, तीन विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन थांबायचं. हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सुरू. करूया योगाचालन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास म्हणून घ्यायचा आणि श्वास सोडत उलटो. एक, वर, खाली. दोन, तीन. अँटी क्लॉकवाईज श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. एक, दोन, तीन. 3 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय. दोन्ही पावलांची बटरफ्लाय आणि नेक रोटेशन. हाताची स्थिती. हाताची पकड पावलांच्या मध्ये काटकाट सरळ मान मध्यमध्ये आणि नेक रोटेशन. सुरुवातीला मान उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. उजव्या बाजूला टेप करूया आणि खूप डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आणि आता श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे पाठीमध्ये, डावीकडे मध्यभागी. सावकाश अँटी क्लॉकवाईज बघूया. बरोबर. सावकाश मान सरळ करायची. पावलांची मोठी हाताची पकड आहेच आणि आता हळूहळू आपल्याला श्वास घेत घेत गुडघे वर करायचे. गुडघे मांड्यात आणि श्वास सोडून वर, खाली, वर, खाली. आणि मग हळूहळू स्पीड वाढवायचा आहे. सावकाश कुठे थांबायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि पुन्हा एकदा विश्राम. दोन्ही पाय जोडून द्यायचे आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. तर पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावायचा. उजवा पाय सरळ असेल कारण आपण जानुशील असेल. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्या पायाला घासत घासत पाऊलापर्यंत न्यायचंय. पाऊल बोट किंवा टाच पकडायचा प्रयत्न किंवा हात जमिनीकडे सैल सोडत आणि अंतिम स्थितीमध्ये आपलं कपाट गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. खांदे जमिनीकडे सैल सोडा. श्वास घेतो सोडतो. सावकाश श्वास घेत घेत सरळ डावा पाय सरळ करूया आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेत पुढे झुकायचं. पायाची बोट मग तळपाय किंवा टाच पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि अंतिम स्थितीमध्ये कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स ठेवा. श्वास घेतो. सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. आणि आता करूया पुढचं असेल पश्चिमोत्तान असं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात आता आपल्या मांडीवरती ठेवायचे. नजर समोर पाठीचा कडा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत हळूहळू कमरेत कपडे झुकायचे. दोन्ही हाताने दोन्ही पावलं पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. आणि अंतिम स्थितीमध्ये आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा एक दिवस थांबवा. सावकाश वरचा श्वास घेत घेत करा आणि विश्रांती. याला कॉम्प्लिमेंट करणारे पर्याप्त वरचा असेल बॅकचा बसून करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांची कोपरं जी आहेत ती मागे जमिनीवर ठेवायची अशा प्रकारे. आता जिथे आपली हाताची कोपरं आहेत जिथे आपली हाताची कोपरं टेकलेली आहे तिथे आता आपले हाताचे तळवे ठेवा. जिथे आपली हाताची कोपरं टेकलेली आहे ते हाताचे तळवे. ठीक आहे. आणि मग हळूहळू सीटचा भाग वर उठल्याला सुरुवात करा. पावलं जमिनीकडे सैल सोडा आणि मान मागे सैल सोडा. बरोबर त्याकडे छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. पाय सरकण्याची भीती असते त्यामुळे दोन थांबले. सावकाश हळूहळू खाली यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि दोन साईडला विश्राम. रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. दोन्ही हात मांडायचे. डोळे उघडून लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय सोडतोय. तरी आपण मंडूक असेल दोन्ही गुडघे जे समोरून जोडलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो मागे उजव्या खांद्यावर. नंतर समोर मान सरळ. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना एक एक हात खाली घ्यायचंय आणि डावा आणि उजवा. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करूया उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यांवर करायचं. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन. गुडघे मांड्या जोडलेले किंवा गुडघ्यांमध्ये अंतर तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे होते. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं कमीला पॉइंटेड. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. हळूहळू आपल्या कमरेचा भाग परिणाम करायचा. आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. डाव्या हाताने डावी टाच. ठीक आहे. मान नाही सैल सोडा आणि इथे थांबा. आपापल्या क्षमतेत थांबण्याचा प्रयत्न. उलट पाय करताना उजवा हात कमरेवर येईल आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनात विश्रांती. उष्ट्रासनाचा मनाच्या मनात मागोवा. आपल्या शरीरामध्ये जो काही बदल होत आहे त्या शिवायची. याला कॉम्प्लिमेंट करणारा करूया शशनासन. तसंच बसायचं आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. फक्त एक श्वास ओढून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेच्या पुढे झुकायचं. दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे. आपलं कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. जे हात सरळ आहेत डोक्याच्या दिशेने ते हात फोल्ड करायचे. उजव्या हाताचं टोपण दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची.
आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत येतील आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास पूर्णपणे खांदे पाठकणा पोटाचे स्नायू सैल सोडायचे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पुढे चालू करताना श्वास घेत घेत संगीत सरळ दोन्ही हात मांड्यांवरती डोळे मिटून विद्यार्थी विश्रांती बदललेला रक्ताचा प्रवाह होण्याचा तुम्ही वर याची माहिती करूया कॅट पोज. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय, गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खाली जमिनीवर, आपले हात आणि पाय एका रेषेमध्ये येतील, आपलं संपूर्ण शरीर एका रेषेत येईल. आणि आता ब्रीदिंग, टायगर ब्रीदिंग. श्वास घेत घेत आपल्या मानवर घ्यायचे आणि श्वास सोडत सोडत हनुवटी करायचा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत श्वास घेत वर, श्वास सोडत श्वास घेत वर, श्वास सोडत थांबायचं. पुन्हा नंतर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता पावलांचं माउंटन करायचंय. टाचा सेलिंगकडे पायाची बोट जमिनीवर, गुडघे जे जमिनीवर टेकलेले आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. आपली नजर जी आहे ही आपल्या नैवद्य असेल. आपल्या डोक्याचा भाग हा जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने झुकला जाईल. बरोबर, छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, खांदे अगदी रिलॅक्स सोडतोय. ज्या पावलांमध्ये अंतर आहे ती पावलं एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही पावलं एकमेकांना जुळवून घेण्याचा प्रयत्न. आता नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये. शक्य असेल तर उडी मारून आपले दोन्हीही हातांच्या मध्ये आपली पावलं आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, एक उडी मारायची आणि दोन्हीही पावलं आपल्या हातांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आणि सावकाश श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्राम. मान मागे सैल सुद्धा रिलॅक्स. करूया कडचक्रासन. दोन्हीही पाय जोडले किंवा पावलांवर दोन्ही हात खांद्यात सरळ. याला सुरुवात करूया. उजवीकडे आणि डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 थांबायचं. दोन्ही पाय जोडले आहे. पुन्हा एकदा नजर समोर. करूया ताडासन. श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्यायचे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. तोल जात असेल तर पावलांमधून हळूहळू टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला खेच. स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्राम. मान मागे सैल करून रिलॅक्स. करणार मग आपण सर्वांग गोष्टी. तर इथे ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, कंबर दुखीचा त्रास आहे, त्यांनी मात्र सर्वांग गोष्टी करणं टाळायचं आहे. तर इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घेतले. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर. सर्वांग गोष्टी म्हणजे आपण जे चक्की चालन करतो बसून तीच कृती. आणि आता सावकाश उजव्या बाजूला वळायचंय. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत खाली या.
आणि हळूहळू गोल फिरायला सुरुवात करा. सावकाश 3 वेळेला क्लॉकवाईज. दोन सावकाश तुम्ही आणि तीन. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आता डाव्या बाजूला वळूया आणि सुरुवात करूया गोलाकार फिरायला. 1 2 आणि 3. 3 वेळा झाली की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधून अंतर कमी आणि विश्रांती. रिलॅक्स. तर या साइडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सुटला जाईल. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडायचा आहे. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. त्याची जाडी. बरोबर. यथाशक्ती थांबायचं आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात. उजवा हात जमिनीच्या दिशेने सैल सुरुवात. खांद्यापासून उज असेल आणि डावी बाजू आता आपली काढी गेली त्याची जाडी. उजवी बाजू पूर्णपणे सैल असेल. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश दोन्ही हात खाली आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. करूया त्रिकोणासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. सावकाश कमरेतून पुढे झुकायचंय. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. उजव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावा दंड अगदी रिलॅक्स करा. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे आणि इथे थांबा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. तीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. डाव्या हाताने उजवं पाऊल अँकल किंवा पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा दंड अगदी रिलॅक्स ठेवा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि मॅटच्या एका टोकाला घेऊन उभं राहू. इथे विश्रांती घ्या थोडा वेळ. मान मध्ये सैल सोडून दिलाय. दोन्ही पाय जोडून घ्या. सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय म्हणजे. 5 6 7 8 9 उजवा पाय म्हणजे. 10
11 12 69 ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पायमध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम रवये नमः. 1 2 3 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भानवे नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. डावा पाय वर उचलायचा आहे. त्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे समोरनं. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 तास जमिनीकडे येते. 2 आणि 3 विरुद्ध बाजूने. 1 2 आणि 3. सावकाश उजवा पाय खाली. समोरनं विळखा सोडून द्यायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे आणि आता उजवा पाय वर उचलायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरनं आणि आता डावा पाय हळूहळू 90 डिग्रीवर आणि रोटेशन क्लॉकवर. 1 2 आणि 3 विरुद्ध बाजूने. 1 2 बरोबर आणि 3. 3 वेळा पूर्ण झाले की थांबा आणि मग सावकाश उजवा पाय खाली घ्या. सॉरी डावा पाय खाली घ्या. हातांचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करून नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. करूया आपण सुलभ मत्स्यासन आणि त्याची स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आणि आता आपले हाताची तळवे सीटच्या खाली घ्यायची. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली ठेवा. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्या. खांदे आणि कोकण पूर्णपणे जमिनीकडे सैल असतील आणि ती जमिनीला चिकटलेली असतील. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर. ते खांद्यांचं थोडस स्ट्रेच करायचं मागून एकमेकांच्या जवळ. अंतिम स्थितीमध्ये पावलं जमिनीकडे ताणायची. तोंड बंद.
डोळे बंद आणि श्वास चालू. छान. उलट चालत असताना पावलं रिलॅक्स करा. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. डोकं नियंत्रित जमिनीवर. हातांचा विळखा सोडून घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा उजवा आणि डावा. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची उत्तान वक्रासनाची. सुरुवात करूया. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. मग पाय डावीकडे, मान उजवीकडे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सावकाश थांबायचंय. आता दोन्ही पाय, पावलं जी जमिनीवर आहे ती जमिनीपासून वर उचला. पावलं जी जमिनीवर आहे ती जमिनीपासून वर उचला आणि पुन्हा एकदा हीच कृती करा. सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. लास्ट राऊंड. आणि 10. सावकाश मध्ये येऊन थांबा. दोन्ही पाय खाली करा. दोन्ही हात खाली. पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. करूया सेतुबंधासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा उजवा आणि डावा. किंचितस पावलामध्ये आणि आपल्या गुडघ्यामध्ये, मांड्यांमध्ये अंतर असेल. ताठ सुद्धा जमिनीपासून लांब असेल. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग वर घ्यायला सुरुवात करा. दोन्ही हात खालीच असतील. जेवढं शक्य आहे तेवढं वर यायचंय. हनवटी गळ्याला लॉक होईल. आपलं आपण ऍडजस्ट करायचं आहे. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. छान. श्वास घेतोय. सोडतोय. पुढे चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर. कमरेचा भाग, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ. आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण दंडासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरा छातीच्या दिशेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. पावलांमध्ये अंतर. दोन्ही पावलांचं माउंटन टाचा. सिलिंगकडे पायाची बोट जमिनीवर. आणि आता हळूहळू आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करायची. हळूहळू संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. नजर समोर. सीटचा भाग थोडासा खाली. बरोबर. आणि इथे थांबा. श्वास घेतोय. सोडतोय. सावकाश हळूहळू संपूर्ण शरीर खाली. कपाळ जमिनीवर. पावलं जमिनीकडे फ्लॅट. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. टाचांमध्ये पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करूया नौकासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि पुन्हा एकदा आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. बरोबर.
आणि पुन्हा इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना पाय खाली, हात खाली, कपाळ जमिनीवर, दोन्हीही हात खाली आणि विश्रांती. एका दारावर पडून विश्रांती. करूया आपण शलभासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा सॉरी डाव्या मांडीच्या खाली. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घ्यायचे. हनुवटी जमिनीवर. आणि आता एकाच वेळेला दोन्हीही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला आणि हनुवटी पूर्णपणे जमिनीवरच असेल. बरोबर, हनुवटी जमिनीला टेकवायची. आणि इथे यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. हळूहळू दोन्ही पाय खाली. हातांचा आधार मांडीच्या खाली घ्या आणि एका जागावर पडून विश्राम. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मिळते. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंगात मिटून जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. खांदे आणि कोपरा अगदी रिलॅक्स ठेवा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास जाईल. गळ्यावर डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्य पाठी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता सावकाश मान डाव्या बाजूला. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. डोळे बंद, तोंड बंद, श्वास कर. गळ्यावर आता उजव्या बाजूने ताण आहे. डाव्या बाजूला दाब जाणवतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सरळ. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेत आता आपली मान वर जाईल. श्वास सोडत मान वर. आणि आता नॉर्मल श्वास चालू असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावा. गळ्यावर समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ. ज्यांना सर्वायकल पाठ करण्याचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळावं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्यात गेली. चिन लॉक पोझिशन. पुन्हा एकदा तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर समोर दाब आहे, मागच्या बाजूने ताण. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागव.
वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या मानेचं एका बाजूने ताण एका बाजूने ताण ही जी अनुभूती घेतली त्याचा मनातल्या मनात मागोवा. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आहे. तो श्वास सोडू द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडू द्या. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद नफ्याने. डावीने आहे तो श्वास सोडू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे आपलं एक आवर्तन झालं. अशी 4 आवर्तन आपली आपण करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तन झाली की आपला हात गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया. शरीर आणि मनाला समतोल करण्यात अनुलोम विलोम प्राणायाम. करूया शीतली आणि सितकारीची 2 आवर्तन. शीतलीसाठी जिभेची पंधळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुढं हवा मध्ये फिरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव कंठापर्यंत. जीवात्मध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा जिभेची पंधळ. तोंडाने पूरक. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने रेचक. करूया सितकारी. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. दुसरं आवर्तन सितकारीचं. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. दाताच्या पटीतनं हवा मध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्याच्या ठिकाणी. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित आपल्या चेहऱ्यावरती. शीतली आणि सितकारीमुळे श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये.
करूया आपण भ्रामरीची 5 आवर्तन. आपला उजवा हात आपल्या हृदयाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या डाव्या छातीवर ठेवायचा आहे, जिथे आपलं हृदय आहे तिथे. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरकुंचन. उजवा हात ज्ञानमुद्रेत गुडघ्यावर डोळे अर्धात मिटलेले तसेच ठेवायचे. आता दोन्हीही हातांनी आपले दोन्हीही कान बंद करायचे. खोलवर दीर्घ पूरक किंचितसा दाब आणायचा आहे आणि रेचक करताना भ्रमरकुंचन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत डोळे मिटून ह्या सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची 4 बोटं आता आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे. अंगठा आपल्या कानाच्या इथे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. पहिल्या बोटाने आपले दोन्हीही कान बंद करायचे आहेत. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. अजून एका वर्तन असंच. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन. दोन्ही हात आता आपल्या टाळूच्या इथे. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत संपूर्ण भ्रामरीचा मनातल्या मनात मागवून आपल्या भ्रामरीची स्पंदनं अवतीभोवती आपल्या आहेत त्याची जाणीव. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पण विश्रांती. आपण करणार आहोत क्विक रिलॅक्सेशन. अगदी सावकाश एका दिशेला वळा आणि पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. क्विक रिलॅक्सेशन साठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आणि आता आपलं संपूर्ण शरीर आपल्याला आवळून घ्यायचंय. पायाच्या नखापासून ते वर असलेल्या हातापर्यंत, हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर टाईट करायचंय. सुरुवात करूया. सुरुवात आपल्या पावलापासून. पावलांची 5ही बोटं अँकल जॉईंट्स टाईट करायचे आहेत. काफ मसल्स टाईट करायचे आहेत. गुडघ्याचे स्नायू, मांडीचा भाग, सीटचा भाग टाईट टाईट. पाठकणा, पोटाचे स्नायू टाईट करायचे आहेत. गळ्याचे स्नायू टाईट. हाताच्या मुठी घट्ट वळवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण टाईट करायचे आहेत. डोळे गच्च मिटून घ्यायचे आहेत. दातावर दात. संपूर्ण शरीर टाईट 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 आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात तसेच राहू देत डोक्याच्या दिशेने वर. रिलॅक्स व्हा. डोळ्यांवरचा कपाळावरचा ताण कमी करा. आणि पुन्हा एकदा हीच कृती आपण करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्या.
आणि संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करूया. पावलापासून ते हाताच्या मुठींपर्यंत सुरुवात करायचं. संपूर्ण शरीर आवळून घ्यायचंय, टाईट करायचंय, टाईट करायचंय, टाईट टाईट टाईट. डोळे गच्च मिटलेले आहेत, दातांवर दात लावले आहेत. पावलापासून हातापर्यंत संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. सीटचा भाग टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या. पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळ्यांवरचा ताण कमी करायचा आहे. चेहरा अगदी शांत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेलं आहे. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल होत चालले आहेत. हळूहळू आपली जाणीव आपल्या श्वासात येईल. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख, माझे सगळे तणाव मी बाहेर सोडून देत आहे. माझा प्रत्येक श्वास हा चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, आपले इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. गीतेतील श्लोकाप्रमाणे योग कर्मसु कौशल्य. आपलं काम प्रामाणिकपणे आणि कौशल्याने आनंदाने करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि तो आपल्याला हळूहळू साध्य होत आहे. ही आपल्या साधनेची हे आपल्या साधनेचं फळ आहे. या आनंददायी स्थितीमधून बाहेर येण्यासाठी, आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे, आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्यायची. अगदी सावकाश. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. दोन्ही पाय फोल्ड करायचे. डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीचा थोडा वेळ आनंद. या स्थितीमध्ये पण खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले. महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण 3 वेळा करणार आहोत.
पहिला जो उच्चार असेल, पहिलं जे पठण असेल ते थोडस उच्च पट्टीतलं असेल. तिसरं हे मध्यम पट्टीतलं आणि दुसरं हे मध्यम पट्टीतलं असेल. आणि तिसरं जो आपण महामृत्युंजय मंत्र बोलू तो अगदी सावकाश आपल्या कानांना फक्त आपलाच आवाज जाईल इतक्या हळू आवाजामध्ये. पहिलं उच्चारण करूया महामृत्युंजय मंत्राचं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, थोडस उच्च पट्टीमधलं. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. दुसरं आवर्तन हे अगदी मध्यम पट्टीतलं असेल. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. तिसरं आवर्तन बोलताना दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील आणि अगदी हळू आवाजामध्ये महामृत्युंजय मंत्राचा पाठ म्हणू. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. ॐ शान्ति शान्ति शांतीः. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचं पठण. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सर्व सोडून देत आहोत आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करेल. श्वास घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमध्ये नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. एक महत्वाची सूचना अशी आहे की आपला वर्ग गणपतीची सुट्टी आहे कारण की मी आता गणपतीला गावी जात आहे. सो आता आपला वर्ग 2 तारखेला होईल. तो आठवडा हा पूर्ण या महिन्याचा शेवटचा आठवडा असेल 2 तारखेपासून. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढे काही दिवस सुट्टी असणार आहे. तर आपण भेटणार आहोत 2 सप्टेंबरला. ग्रुपवर मी तसा मेसेजही टाकतो. ठीक आहे. हरिओम. सगळ्यांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. तब्येतीची काळजी घ्या आणि आनंदाने सण साजरा करा. हरिओम. मीटिंग एंड करते. हॅपी वीकेंड. हरिओम.